डोंबिवली पश्चिमेमधील संदेश पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल? राज ठाकरे आज त्यांनी स्वतःहून तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि तुमच्याशी चर्चा देखील केली आहे. कसं वाटतंय? काय सांगाल? सर्वप्रथम तर मी राजसाहेब ठाकरे आणि राजूदादा पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. मला वाटतं कुठेतरी मनसेला पोरकं करायचं काम इथल्या माजी नगरसेवकांनी किंवा जिल्हा प्रमुखांनी केलं आहे. तर मी राजूदादा आणि राजसाहेबांना एकच वचन देतो की जी पोलकी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सोडून केली आहे, या 2 सीट काढून विजयाचा गुलाल मी नक्कीच उडवणार, एवढी मी राजसाहेबांना आणि राजूदादांना भेट म्हणून देणार आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर आज तुमच्याशी राज ठाकरे यांनी स्वतः चर्चा केली आहे. काय नेमकं त्यांनी सांगितलं? तुमच्यावरती काही लोकांचे ऑफर होते का? अशा प्रकारचं कुठलं तुम्हाला विचारणा केली का? आणि पुढं कसं काम करा याच्याबद्दल काय सांगितलं? सर्वप्रथम तर मी असं सांगेल की या इकडच्या 2 सीट बिनविरोधात निघणार होत्या. मला भरपूर प्रकारे प्रेशराईज केलं गेलं, बट मी एवढं सांगेल की मी आज मनसेमध्ये आणि राजसाहेबांमुळे मला ताकद निर्माण झाली आहे, माझ्यात ऊर्जा आहे. तर मी एवढंच सांगेल की बिनविरोध सीट तर आपण निवडून दिला नाही त्यांना, आणि गुलालाचा टिला तर आपणच लावणार, आणि या 2 सीट मी विजयाचा गुलाल उडून हे करणार. कोणी तुम्हाला ऑफर दिलेली? कितीची ऑफर दिली? राजसाहेबांनी या विषयावर तुम्हाला विचारलं का? कोणी ऑफर दिली, काय ऑफर दिली, यापेक्षा आम्ही ठाम आहोत. आम्ही कामं केली आहेत लोकांची, आणि आम्ही कामाने उत्तर देऊ आणि विजयाचा राजसाहेबांनी या विषयावरती तुम्हाला विचारणा केली का? आणि आभार म्हणजे निष्ठावंत राहिले म्हणून तुम्हाला आभार पण व्यक्त केले असं सांगण्यात येतं. काय नेमकं? आता काय झालं, कसं झालं ते विचारण्यापेक्षा 2 दिवसात आपल्याला निकाल समजेल. तर मी एवढंच सांगेल की विजयाचा गुलाल भेट म्हणून मी राजसाहेबांना देणार आहे, आणि येत्या 16 तारखेला आम्ही 2 सीट निवडून आणणार, आणि या प्रभागामध्ये मनसेच्या 2 सीट आम्ही निवडून आणणार म्हणजे आणणार. रसिकाजी, तुम्ही पण होत्या, राजसाहेब तुम्हालाही भेटले. नेमकं काय विचारलं त्यांनी? कारण खूप लोक, शहर अध्यक्ष देखील तुमचे गेलेत, खंत सगळ्याच उमेदवारांना भेटले. त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही इकडं थांबले, निष्ठावंत आहात. तुम्हाला काय विचारणा केली त्यांनी? राजसाहेबांनी तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला राजसाहेबांनी काय विचारणा केली, म्हणजे तुमच्याशी बोलले का? एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीने राज ठाकरे या उमेदवारांना भेट दिलेली आहे आणि त्यांना पुढे काम करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक उमेदवार आहेत ज्यांच्याकडनं यांनी विचारणा देखील केली आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारची ऑफर होती का, आणि तुम्ही पक्षात राहिले, निष्ठावंत आहात. त्यांचे आभार देखील राज ठाकरे यांनी मानलेलं असल्याचं काही उमेदवारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.